जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, गणित विषयातील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे जो आहे वयवारी, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण प्रॉब्लेम्स ऑन एजेस. आणि या घटकातले अतिशय बेसिक, नंतर मध्यम स्वरूपाचे आणि अतिशय काठिण्य पातळी असलेले प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. दोस्तांनो, सर्वप्रथम आपल्याला सांगतो, या टाईपच्या प्रश्नांना अनेक शॉर्टकट मेथड्स आहेत, पण जोपर्यंत आपल्याला लॉंग कट मेथड कळत नाही तो पण शॉर्टकट मेथड जे आहे ते आपण वापरू शकत नाही. त्यामुळं या पद्धतीमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण अतिशय सविस्तरपणे प्रश्नांचे सोल्युशन्स काढणार आहोत. आणि ह्याच प्रश्नांवरती नंतर दोस्तांनो आपण परत एक व्हिडिओ बनवूया, ज्यात संपूर्णतः शॉर्टकट मेथडनी हे प्रश्न कसे सोडवले जातील हे आपल्याला पाहता येईल. तर कोणताही वेळ वाया न घालवता सुरू करूया दोस्तांनो. आपला पहिला प्रश्न नीट वाचावा. आज आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे, तर आणखी 5 वर्षांनी मुलीचे वय काय असेल? आता एक 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 स्टेटमेंट जे आहे ते पाहायचं आहे मला. आज आईच्या वय मुलीच्या वयाच्या किती आहे? तिप्पट आहे. तर आपण काय करूया दोस्तांनो, इथं आपण घेऊन टाकूया मुलीचे वय आपण धरूया x. नंतर आईचे जे वय आहे दोस्तांनो ते आपल्याला धरावं लागेल 3x, कारण की आईचं वय मुलीच्या किती आहे? तिप्पट आहे. नंतर दोस्तांनो या दोघींच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? तर 48 वर्ष दिलेली आहे. थोडक्यात x + 3x बरोबर किती येणार आहे दोस्तांनो? 48. दोघींच्या वयाची बेरीज 48 आलेली आहे. मग x + 3x किती होणार दोस्तांनो? 4x बरोबर असणार 48. म्हणजेच मित्रांनो x बरोबर 48 भागिले किती असणार? 4. आणि 4 जर 48 ला भाग देईन तर मला जाणवेल 4 × 4 आणि 4 × 2 = 8. म्हणजे x ची किंमत जी येणार आहे ती येणार आहे 12. पण x म्हणजे काय दोस्तांनो? x म्हणजे आहे मुलीचं वय. त्यामुळं आईचं जर वय विचारलं असतं त्यांनी तर 3 × 12 झालं असतं, म्हणजेच 3 × x ते झालं असतं 36. आणि जर आईचं वय 36 आणि मुलीचं वय 12 असलं असतं तर दोघांच्या वयाची बेरीज 48 आली असती. म्हणजे थोडक्यात माझा पडताळा अतिशय योग्य प्रकारे लागलेला आहे. पण आता आपल्याला विचारलेलं आहे, तर आणखी 5 वर्षांनी मुलीचे वय काय असेल? तर मुलीचे वय आपण ऑलरेडी काढलेलं आहे दोस्तांनो, जे की आहे काय? x. तर मुलीचं वय जे आहे, मुलीचे वय ते आहे 12, बरोबर. आता आणखी 5 वर्षांनी म्हणजे दोस्तांनो आजचं वय तिचं जर 12 असेल तर आणखी 5 वर्षानंतर तिचं वय किती होणार आहे? तर 17 वर्षे एवढं तिचं वय होणार आहे. आणि अशा प्रकारचा पर्याय आपल्याला दिसतोय. कोणता पर्याय? तो आहे पर्याय 3. मग दोस्तांनो दुसरा प्रश्न परत नीट वाचा. उमा आणि सीमा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयाची बेरीज 80 वर्ष होते, तर आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल? फाईन. आता इथं आपल्याला 2 व्यक्ती दिलेल्या आहेत. कोण कोण दिलेल्या आहेत दोस्तांनो? एक तर आहे कोण? उमा. आणि दुसरी कोण आहे? ते आहे सीमा. आता या दोघींच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे दोस्तांनो? दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:5. फाईन. आता आपण काय कन्सिडर करू? आपण गृहीत धरूया की उमाचं वय आहे 3x आणि सीमाचं वय जे आहे ते आहे 5x. फाईन. आता त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होते? ते होते 80 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज होतीये किती दोस्तांनो? 80. मला आता हा समीकरण सोडवायचं आहे. आणि मग आता इथं दोस्तांनो 3x + 5x किती होणार? 8x. 8x बरोबर किती असणार? 80. म्हणजेच दोस्तांनो x बरोबर 80/8 होणार. म्हणजेच दोस्तांनो काय येणार? भागाकार 10 येणार. म्हणजे x बरोबर 10. बरोबर. हे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. आता आपण उमाचं वय किती घेतलेलं आहे? उमाचं वय घेतलेलं आहे 3x. म्हणजेच दोस्तांनो उमा जी आहे 3 × किती होणार? 10. तिचं वय असणार आहे किती? तर 30 वर्ष. आणि इथं आपण सीमाचं वय जे घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 5x. म्हणजेच दोस्तांनो 5 × 10, कारण की x ची किंमत काय? 10, तर उत्तर काय येणार? 50. हे जे वय असणार आहे
ते असणार आहे सीमाचं वय. आता मला दोघींचे वय प्राप्त झालेली आहेत, पण आपल्याला एक गुगली बॉल टाकलेला आहे, तर आणखी 10 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर काय होईल. आता दोस्तांनो लक्षात घ्या, आजचं जे उमाचं वय आहे, उमाला मी यू लिहून टाकतोय, आजचं तिचं वय जे आहे ते आहे 30 वर्ष. 10 वर्षानंतर म्हणजेच मला 10 वर्ष ऍड करावे लागतील, तर उमाचं वय असणार किती वर्षे, 40. नंतर सीमा जी आहे तिचं आजचं वय जे आहे दोस्तांनो ते किती आहे, 50. 10 वर्षानंतर सीमाचं वय किती होणार आहे, ते होणार आहे 60. ठीक आहे. आता मला दोघींचे वय प्राप्त झालेले आहेत आणि मला त्यांच्या वयाचं गुणोत्तर काढायचं आहे. गुणोत्तर काढायचं म्हणजे काय, 40 गुणोत्तरात 60, म्हणजे थोडक्यात दोस्तांनो 40/60, 0 0 कटले. आता 4 आणि 6ला 2 भाग जाणार, 2 दुने 4, 2 त्रिक 6, म्हणजे दोस्तांनो जे गुणोत्तर प्राप्त होणार आहे मला ते प्राप्त होणार आहे 2:3. आता अशा टाईपचा पर्याय मला पाहायला मिळतोय कोणत्या पर्यायामध्ये, तर तो आहे पर्याय 3. नंतर प्रश्न क्रमांक 3. 3 मुलांचे सरासरी वय 18 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर त्यांच्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय काय. आता सरासरी प्लस वयवारी प्लस गुणोत्तर या तिघांचं कॉम्बिनेशन असलेला प्रश्न दिलेला आहे. दोस्तांनो सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, सरासरी बरोबर सर्व संख्यांची काय असते, सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिले काय असणार दोस्तांनो, एकूण संख्या. बरोबर, एकूण संख्या. आता प्रश्नाचं नीट निरीक्षण केल्यानंतर मला सरासरी किती दिलेली आहे दोस्तांनो, 18 दिलेली आहे, तर सरासरीच्या ठिकाणी मी 18 मांडून टाकणार, बरोबर सर्व संख्यांची बेरीज मला माहित नाही पण एकूण संख्या मला माहिती आहे, त्या आहेत किती, 3. तर इथं येणार सर्व संख्यांची बेरीज. बरोबर. आता दोस्तांनो काय होणार आहे, सर्व संख्यांची बेरीज काढत असताना मला तिरकस गुणाकार करावा लागणार आहे आणि अल्टिमेटली सर्व संख्यांची जी बेरीज येणार आहे, सर्व संख्यांची बेरीज जी असणार आहे ती असणार आहे दोस्तांनो 3 × 18 म्हणजेच किती, 54. आता तिघांच्या वयाची बेरीज जी झालेली आहे दोस्तांनो ती असणारी किती, 54. एवढी गोष्ट आपल्याला निश्चितपणे लक्षात ठेवायची आहे. आता तिघांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे, 2:3:4. आता आपण काय करूया की सर्वात लहान मुलाच्या वय जे आहे ते आपण मानूया 2x, मधल्या मुलाचं वय मानूया आपण 3x आणि सर्वात मोठ्या मुलाचं वय जे आहे त्याचं वय मानूया आपण 4x. आता तिघांच्या वयाची बेरीज किती होणार दोस्तांनो, ती होणार 54, जी आपण ऑलरेडी इथं काढलेली आहे. पहा सर्व संख्यांची बेरीज म्हणजे तिघांच्या वयाची बेरीज ती असणार 54. मग आता 2x + 3x + 4x बरोबर काय प्राप्त होणार मला, 9x बरोबर किती होणार, 54. मग मित्रांनो x बरोबर काय असणार आहे, 54/9 आणि 54/9 बरोबर किती उत्तर येणार आहे माझं, 6. आता दोस्तांनो या तिघांच्या मुलांकडे लक्ष जर दिलं तर हा सर्वात छोटा मुलगा आहे आणि आपल्याला सर्वात लहान मुलाचे वय विचारलेले आहे. सो 2x दिलेले आहे आपल्याला. तर दोस्तांनो 2 × x ची किंमत काय काढली आहे, 6, म्हणजे दोस्तांनो सर्वात लहान मुलाचं वय जे असणार आहे ते असणारे किती वर्ष, ते असणारे 12 वर्ष. मग दोस्तांनो चौथा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता प्रश्न नीट वाचावा. आज राघव आणि माधव यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून दोघांच्या वयाची बेरीज 63 आहे, तर आणखी 5 वर्षानंतर माधवचे वय काय असेल, त्याच टाईपचा प्रश्न विचारलेला आहे. कोणते 2 व्यक्ती दिलेले आहेत दोस्तांनो, एक दिलेला आहे कोण, राघव, आणि दुसरा दिलेला आहे कोण, माधव. फाईन. दोघांचं गुणोत्तर जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे किती, 3:4. तर आपण काय करूया, राघवचं वय मानूया 3x आणि माधवचं वय मानूया 4x. आता दोघांच्या वयाची बेरीज किती दिलेली दोस्तांनो, 63. दोघांच्याही वयाची बेरीज दिलेली आहे 63. त्यामुळं मला
हा प्रकार सोडवणं क्रमप्राप्त ठरतं आणि 3x अधिक 4x होणार किती दोस्तांनो 7x. 7x बरोबर 63. मग दोस्तांनो x बरोबर 63/7 किती प्राप्त होणार आहे मला 7 नवे 63. तर x ची किंमत जी प्राप्त होणार आहे मला ती होणार आहे किती 9. म्हणजे याच मुद्द्यावरनं मला राघवचं वय काढता येईल. ठीक आहे दोस्तांनो, इथं राघवला मी आर लिहितोय. राघवचं जे वय असणार आहे ते असणार आहे 3x म्हणजे 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 म्हणजेच किती येणार दोस्तांनो ते 27. दुसरा जो व्यक्ती आहे तो आहे माधव. माधवचं वय आपण लिहिलेलं आहे किती 4x. x ची किंमत आपल्याला माहिती आहे ती आहे 9. मग माधवचं वय जे असणार आहे ते असणार आहे 4 गुणिले 9. 4 गुणिले 9 किती होणार दोस्तांनो 36. आता ही झाली प्राप्त मला राघव आणि माधवची आजची वय. पण आपल्याला विचारलेलं आहे की 5 वर्षानंतर माधवचे वय काय असेल. तर दोस्तांनो माधवचे वय आपल्याला प्राप्त झालेले आहे किती 36. आता 5 वर्षानंतर म्हणजे या वयामध्ये मला 5 ऍड करावं लागेल. 36 अधिक 5 किती होणार 41. तर माधवचं वय जे असेल 5 वर्षानंतरचं ते असणारे किती दोस्तांनो ते असणारे 41. मग पाहायचं आहे दोस्तांनो आपल्याला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 थोडासा ट्विस्टेड आहे. सोनाली आणि रुपाली या दोघींच्या वयात 15 वर्षाचे अंतर आहे. 5 वर्षापूर्वी सोनालीचे वय रुपालीच्या वयाच्या 4 पट होते. तर रुपालीचे आजचे वय काय असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला दोस्तांनो. फाईन. आता इथं 2 व्यक्तिमत्व दिलेले आहेत. कोण दिलेले आहे, एक तर दिलेली आहे कोण सोनाली आणि दुसरी जी दिलेली आहे ती दिलेली आहे काय रुपाली. आता इथं आपल्याला नीट प्रश्न वाचायचा आहे. 5 वर्षापूर्वी सोनालीचे वय रुपालीच्या किती पट होते 4 पट होते. फाईन. तर 5 वर्षापूर्वी आपण काय करू रुपालीचे वय आपण धरूया काय x आणि मग सोनालीचे वय किती पट होते रुपालीच्या तर ते होते 4 पट. निश्चितपणे मला इथं 4x द्यावं लागेल कारण की 4 पट आहे. मग दोस्तांनो दोघींच्या वयातील फरक कितीचा आहे तर 15 वर्षाचा फरक आहे. फरक म्हणजे दोस्तांनो 4x वजा x बरोबर किती येणार आहे 15 येणार आहे. फाईन. मला हे समीकरण सोडवावं लागेल. 4x मायनस x बरोबर किती असणार दोस्तांनो 3x. 3x बरोबर किती 15. मग x बरोबर दोस्तांनो किती 15/3 बरोबर काय असणार आहे 5. आता दोस्तांनो मला रुपालीचं वय प्राप्त झालेलं आहे बरोबर आहे. पण हे जे वय आहे रुपालीचं ते 5 वर्षापूर्वीचं वय होतं ते होतं 5 वर्ष. फाईन. तर मला रुपालीचे आजचे वय विचारलेले आहे. 5 वर्षापूर्वी रुपालीचं वय 5 होतं तर आजचं वय म्हणजे 5 वर्षानंतर तिचं वय काय असेल तर तिचं वय निश्चितपणे झालेलं असेल काय 10 वर्षे. मग या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय 2. दोस्तांनो प्रश्न क्रमांक 6. 5 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयात 12 वर्षाचे अंतर होते तर या पुढे 5 वर्षांनी त्यांच्या वयात किती अंतर असेल. आता प्रश्न पाहताच क्षणी कळतंय मला 5 वर्षापूर्वी दोघांच्या वयात 12 वर्षाचं अंतर असेल तर 5 वर्षानंतर सुद्धा अंतर तेवढंच असणार आहे दोस्तांनो किती तर 12 वर्षाचं. आता हे मी सिद्ध करून दाखवतो एका छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून. आता इथं 2 व्यक्ती दिलेले आहेत आपल्याला ए आणि कोण दिलेलं आहे बी. दोघांच्या वयातलं अंतर किती दिलेलं आहे दोस्तांनो ते दिलेलं आहे 12. 5 वर्षापूर्वीचं जे अंतर आहे दोघांच्या वयातला फरक आहे तो दिलेला आहे 12. आता आपण असं गृहीत धरूया की 5 वर्षापूर्वी ए चं वय होतं 24 आणि बी चं वय घ्यावं लागेल आपल्याला 12 कारण की दोघांच्या वयातलं अंतर जे आहे ते असणार किती तर ते असणार 12. मग आता 5 वर्षानंतर ए चं वय जे होणार आहे ते मला प्लस पास करावं लागेल ते होणार किती 29 आणि त्याच हिशोबाने बी चं वय सुद्धा 5 वर्षानंतर वाढणार आहे ते होणार आहे किती 17. आणि आता या दोघांचं फरक जर मी काढला तर तो परत एकदा येणार आहे किती दोस्तांनो तो येणार आहे 12. त्यामुळं अंतर तेवढंच राहणार वयामधला फरक तेवढाच राहणार
या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय 3. मग प्रश्न क्रमांक 7 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 7 समजून घ्यावा. रमेश आणि गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 5:6 आणि त्यांच्या वयाची बेरीज आहे 33 वर्ष. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 होणार आहे? आता असे काही प्रश्न असतात ज्याला आपल्याला उत्तर काढावं लागतं पर्यायाच्या माध्यमातून, आणि हा त्याच टाईपचा प्रश्न आहे. तर आपण इथं समजून घेऊया प्रश्न. प्रथम आहेत 2 व्यक्ती, रमेश आणि कोण आहे दुसरा, गणेश, बरोबर. यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे दोस्तांनो, किती दिलेले आहे? 5:6 दिलेला आहे. तर आपण असं गृहीत धरूया की रमेशचं वय जे आहे ते आहे 5x आणि गणेशचं वय जे आहे ते आहे दोस्तांनो किती x? 6x. त्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे दोस्तांनो? ती दिलेली आहे 33 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज जी दिलेली आहे ती दिलेली आहे 33 वर्ष. मला हे समीकरण सोडवावं लागेल. मग 5x अधिक 6x बरोबर किती होणार दोस्तांनो? 11x. 11x बरोबर काय असणार? 33. मग x बरोबर असणार 33 भागिले 11 बरोबर काय? 3. म्हणजे x ची किंमत जर 3 आलेली असेल तर दोस्तांनो रमेशचं वय जे असणारे ते असणारे 5 गुणिले 3 बरोबर किती? 15. आणि गणेशचं जे वय असणारे, गणेशचं वय जे असणारे ते असणारे 6 गुणिले 3 ते असणारे किती दोस्तांनो? 18. आणि जर यांचं गुणोत्तर काढलं तर ते मला प्राप्त होणार आहे 5:6. पण आपल्याला काय विचारलेलं आहे की आणखी किती वर्षांनी त्यांचं गुणोत्तर जे आहे ते 7:8 होईल. फाईन. आता सध्या आपल्याला रमेशचं वय माहिती आहे दोस्तांनो. रमेशचं वय किती आहे? 15. आणि हा जो गणेश आहे याचं वय किती आहे? 18. आता आपल्याला एक एक पर्याय घेऊन पाहावं लागेल की पाहूया किती वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 7:8 होणार आहे. आता पहिला पर्याय 5. ठीक आहे. सपोज 5 वर्षानंतर या रमेशचं वय जे होणार आहे किती दोस्तांनो? 20. ठीक आहे. आणि 5 वर्षानंतर गणेशचं वय जे होणार आहे ते होणारे किती दोस्तांनो? ते होणारे 23. आता या दोघांचं गुणोत्तर 7:8 येतं का? तर निश्चितपणे नाही. फाईन. मग आता आपल्याला दुसऱ्या पर्यायाकडे जावं लागेल. दुसरा पर्याय जो पाहायचा आहे मला, तो दुसरा पर्याय जो आहे तो आहे पर्याय 6 वर्ष. आता दोस्तांनो 6 वर्षानंतर रमेशचं वय होणार किती? 21. आणि दोस्तांनो गणेशचं वय जे होणार 6 वर्षानंतर ते होणार किती? 24. आणि मला हे गुणोत्तर कम्पेअर करायचं आहे तर मला करावं लागणार 21 भागिले 24 आणि 3 भाग जातो. 3 7 3 8 म्हणजे मला जे गुणोत्तर प्राप्त होते दोस्तांनो ते होत आहे गुणोत्तर प्राप्त 7:8. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे 7:8 ते मला किती वर्षानंतर प्राप्त होणार आहे? तर 6 वर्षानंतर प्राप्त होणार. दोस्तांनो प्रश्न क्रमांक 8. 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट होते. मात्र आज आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट आहे. तर आईचे आजचे वय किती? अशा टाईपचा प्रश्न विचारलेला आहे. आता दोस्तांनो इथं दिलेली आपल्याला कोण? मुलगी. आणि आपल्याला दिलेली कोण? आई. फाईन. आता इथं एक एक स्टेटमेंट आपल्याला नीट वाचायचं आहे. इथं काय दिलेलं आहे? आज आईचे वय मुलीच्या वयाच्या किती पट आहे? तिप्पट आहे. तर मुलीचं वय आपण धरूया x. तर तिप्पट वय असणार कोणाचं? आईचं. आणि हा सगळा जो प्रकार आहे हा केव्हाचा आहे? हा आजचा प्रकार आहे. आता 5 वर्षापूर्वी म्हणजे दोस्तांनो 5 वर्षापूर्वी मुलीचं वय असणारे x - 5 आणि 5 वर्षापूर्वी आईचं वय असणारे 3x - 5. पण आपल्याला विधान नीट टाकायचं आहे. 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या किती पट होते? तर ते होते 5 पट. ठीक आहे. म्हणजे मला आता समीकरण मांडावं लागणार आहे. आईचे वय मुलीच्या वयाच्या किती पट होते? 5 पट होते. बरोबर काय? 3x - 5. बरोबर. मग आता काय होणार आहे? 5 गुणिले x बरोबर 5x वजा किती होणार? 25 बरोबर 3x वजा किती होणार? 5. बरोबर. मग आता 5x जेव्हा 3x इकडे येईल तेव्हा ते वजा 3x होणार आहे. तिकडं राहिलं वजा 5 आणि जेव्हा वजा 25 तिकडे जाणार तेव्हा ते होणार काय? अधिक 25. मग 5x वजा 3x होणार दोस्तांनो किती? 2x.
आणि वजा 5 अधिक 25 बरोबर होणार किती 20. तर दोस्तांनो x बरोबर असणारे 20/2 म्हणजे x ची किंमत आलेली किती 10. तर आपल्याला आईचं आजचं वय विचारलेलं आहे बरोबर. तर x ची किंमत 10 आली कारणाने ही जी मुलगी असणार आहे हिचं वय किती असणार आहे 10 वर्ष आणि आईचं जे आजचं वय असणार आहे ते असणार आहे दोस्तांनो 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 10 बरोबर उत्तर काय येणार आहे 30 वर्षे. आता इथं पर्याय दिसतोय का मला येस तो आहे पर्याय क्रमांक 3. शेवटचा प्रश्न जो आहे आपल्या स्क्रीनवरती देशमुख आणि येवले यांच्या वयाची बेरीज 64 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. तर यानंतर 8 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल. आता इथं आपण लक्षात ठेवायचं दोस्तांनो देशमुखसाठी मी डी कॅपिटल वापरतोय आणि येवले यांच्यासाठी वाय कॅपिटल वापरतो आहे फाईन. आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय दोस्तांनो ते आहे किती 5:3. तर आपण असं गृहीत धरायचं की देशमुखांचं वय जे आहे ते आहे काय 5x आणि येवल्यांचं वय जे आहे ते आहे 3x. आता काय दिलेलं आहे आपल्याला त्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 64 वर्ष आहे म्हणजे 5x अधिक 3x बरोबर काय असणार 64. 8x बरोबर काय असणार दोस्तांनो 64 म्हणजेच काय x बरोबर 64/8 म्हणजेच दोस्तांनो x ची किंमत जी येणार आहे ती येणार आहे किती 8. याचाच अर्थ असा होतो दोस्तांनो की देशमुखांचं जे वय असणार आहे ते आहे 5x म्हणजे 5 गुणिले काय 8 बरोबर त्यांचं वय येणार किती 40. ठीक आहे. आणि दोस्तांनो येवले जे आहे त्यांचं वय आपण गृहीत धरलेलं आहे 3x म्हणजे 3 गुणिले 8 होणार दोस्तांनो आणि त्यांचं वय होणार आहे किती 24. आता आपल्याला विचारलंय की 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल. तर दोस्तांनो 8 वर्षानंतर देशमुखांचं जे वय असणार आहे ते असणारे 48 वर्ष आणि 8 वर्षानंतर येवल्यांचं जे वय असणार आहे ते असणारे दोस्तांनो 32 वर्ष बरोबर. आता मला या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर काढावं लागेल म्हणजेच दोस्तांनो 48 32 असं गुणोत्तर काढ. तर आपल्याला पाहिजे आहे दोस्तांनो इथं भागाकार जातो का तर मला 48 भागिले काय करावं लागणार आहे 32 करावं लागणार आहे. आणि हा जो प्रकार आहे हा मला काटाकाटी करावं लागणार 4 गुणिले 8 बरोबर 32 4 1 4 4 दुने नंतर 4 आणि परत भाग जातो दुने 3 आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मला जे गुणोत्तर प्राप्त होणार आहे दोस्तांनो ते प्राप्त होणार आहे 3:2 बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. आता दोस्तांनो आपल्याला जर लेक्चर आवडला असेल तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.